शेट चला थोडंच राहिले टेकडी आपली, चला पटकन. नंतर 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 झाडांचा वास घे. चला आली जवळ आता. माझा बाबू शान आहे, दमलाय ना. चला चला चला, दमायचं नसतं. चला चला चला, दमायचं नसतंय. चला 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 चला, गुड बॉय गुड बॉय. चला पिल्लू, ये पिल्लू आलं आमचं पिल्लू बघा. आमचं पिल्लू आलं बघा चालत वरती. लई छान आहे माझं लेकरू. लेकरू आमचं खूप छान आहे बघा. टेकडीवरचे पक्षी कसे फिरतायत. चल बब्बू. पाऊस पडल्यामुळे ना झाडं अशी हिरवी हिरवी व्हायला लागलेत आणि गवत पण यायला लागले. बबुडू चला. मग आले सगळी गँगवरती आमची. लाली, डॉन, चमेली. चला सगळेजण. टेकड्या घाण होण्याचं कारण आहे ते येणारे बेवडे. काम नसताना टाईमपास करणारे लोक एवढे येतात आणि घाण करून जातात. मला पिलूला ठेवलंय पाणी बघा. असं पाणी भरून ठेवतात आम्ही. कुंड्या पण ठेवलेल्या आहेत जागोजागी. ही आली गँग. चला अर्ध्या रस्त्यापर्यंत आम्ही टेकडीवरती. अरे वीर, पाणी त्यांचं पाण्यात खेळतोय. वेड आहेस का? चिचूला पाणी लागतं ना प्यायला, लालीला सगळ्यात. चल चल पटकन, काका गेले ते. चल वीर, पाणी वेस्ट करतोय का? चल. आमचा वीर दिसतोय का? दिसतोय का आमचा वीर? कुठे आहे सांगा, कुठे लपून बसलाय पिल्लू? आता कागदाखाली काय शोधतोय? काय शोधतोय तू कागदाखाली वीर? हे बघा पूर्ण कागद काढलाय ह्याने. पावसाचं पाणी पडलं ना की त्यात साठतं आणि मग पशु पक्षी पाणी पितात. आणि तू काय करतोय रे? हा चल लवकर. काय करतोय तू? सगळंच चिखलामध्ये नाचतो, तिथं पाणी साठले. चल. मराठी काही कळतच नाही काय माहिती ह्याला. चला भरपूर झाले शोध कार्य. काय कधी सापडलं नाही एवढं शोध कार्य करून. टेकडीवरच आहे ना गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना टेकडीवरून खूप सारं पण लोक तोडून घेऊन जातात. हे बघा खूपच म्हणजे सगळंच तोडलेलं आहे, सगळं वाळले. उन्हामुळे ना सगळं मोठं मोठं झाडं वाळून गेलेत. त्यामुळं लोकांनी सरपण जाळण्यासाठी घेऊन गेलेत बघा गॅसचा प्रॉब्लेममुळे. खरं आहे का नाही गॅसचा प्रॉब्लेम? वीर इकडे बघ. हां कळतं तेवढं, सगळं कळतं. तुला सोडून गेले होते ना मी ना खूप पटपट आले चालत आणि ठेवलं इकडेच. मागे होता, खूप मागे होता तो. म्हटलं जाऊ दे, येत नाही तर चला आपलं. पण साहेब आले बघा. असला पळत आलेला ना आता जोरात. आणि मी थांबले. मोबाईल काढला की हा एकदम स्टॉप घेतो मुलगा. चला चला पटकन. जाते मी. काय शोधतो काय कळतच नाही. गंदा गंदा मुलगा आहे, गंदा. टेकडीवर आहे ना या 2 वर्षात बेवड्यांनी जितकं वाटोळ केलं ना, एवढी स्वच्छता होती. जिकडे पाहावं तिकडं कचरा केला लोकांनी. चला शेठ. ओ शेठ, ओ शेठ. कसं वाटतंय आज आई बरोबर आलाय फिरायला? तर कसं वाटतंय? पहिल्यांदा म्हणजे मी तिथल्या तिथं खाली नेते, पण टेकडीवरती गाडीवरती आणले ना खालून वरती. 4 किलोमीटरचं अंतर आहे गाडीवरती. खूप भीत आणले. बसा 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 सावलीला. दमला ना बाबू माझं? दमलं ग माझं लेकरू ना. सूर्याची किरणे बघा कसली जबरदस्त येतात. आणि आमचं पिल्लू बघा दमले माझं लेकरू. हे लेकरू दमलं ग माझं आज. दमलं ग लेकरू माझं. चला बबुडी थोडंसं चालूयात. पप्पा तुला 3 राऊंड मारतात, मी तर काहीच नाही राऊंड मारले. आत्ताशी तर आपण जस्ट पोचतोय. हां चला. हे शोन्या चल 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 चल. याला टेकडीवर यायला खूप आवडतं, कारण याला एक सवय आहे ना, सुसू आपल्या पॉटी आहे ना तो झाडाच्या आडच करतो.
त्यामुळं खाली त्याला आवडत नाही फिरवलेलं घराच्या जवळ. चला, कोणच नाही बबडू, सगळे गेले. चल पटकन, सगळे गेले फिरायला आलेले, आपण एकटंच आहे. चला 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 चला. हे बघा पुणे मार्केट यार्ड इथून कसं दिसतंय. आता मी लपून बसणार आहे. वीरला इकडं आतमध्ये, तो तिथंच थांबलाय बघा. येते वाटतं हळूहळू, पण पटकन जाऊन आतमध्ये लपून बसणार आहे. बघू तू शोधतोय का. आपल्या लोकांना कोणाला जागा विकाव्यात हेही कळत नाही आहे. आता इथून पलीकडे कशी जाणार मी, जरा खालून जाते तर वरून जाऊयात, कारण पकडायला काहीच नाही आहे बघ. आज खूप म्हणजे 1-1.5 वर्षातून मी इकडं आले, कारण ह्यांनी काय केले बघा, लोक छान फिरायला यायची इकडे, तर ह्या लोकांनी ना असं पत्र्याचं शेड केले, तर हे लोकांनी इथं तोडले बघा हे. आणि ह्या बघा अशा सिमेंटची जंगलं तयार केलीत. वीर आई कुठे, वीर आई कुठे, वीर. आहा, आलं ग लेकरू आईला शोधायला. माझं आलं रे, आलं आईला शोधायला. तू पण किती दिवसात नाही आला ना बाबू इकडे. वीर पण येत नाही इकडे फिरायला. आज मी वीरला घेऊन आले. इतकं छान ना सगळे ते व्यायाम करायचे, पण हे बाहेर राज्यातून आलेले मोठमोठे बिल्डर्स लोकांनी ना सगळं वाटोळं करून टाकले बघा, डोंगर फोडून.